हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू माधुरीज मॅड लाईफ. आज मी तुम्हाला सेल्फ मेकअप शिकवणार आहे आणि तो तुम्ही एंगेजमेंट सेरेमनी तुमच्या फ्रेंड्सची असेल कोणाची असेल तर तुम्ही सेल्फ मेकअप करू शकता आणि तो कसा करायचा आहे चला बघूयात. सगळ्यात आधी तर टोनर यूज केला आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते टोनर तुम्ही यूज करू शकता. ड्राय करून घ्यायचं आहे, त्यानंतर लावणार मी मॉइश्चरायझर. विदाऊट मॉइश्चरायझर तुमचा बेस प्रॉपर बसणार नाही आहे, त्यामुळे मॉइश्चरायझर कंपल्सरीली लावायचं आहे. त्यानंतर लावलेलं आहे प्रायमर. मी ग्रिप प्रायमर यूज करते कारण लास्ट राहण्यासाठी मेकअप. त्यानंतर कन्सिलर यूज केलं जिथे तिथे पिगमेंटेशन्स आहेत, डार्क सर्कल्स आहेत, तिथे मी वापरलेलं आहे कन्सिलर आणि वेट स्पंजने डॅबिंग करून घेतलं आहे. त्यानंतर वापरलं आहे फाउंडेशन. सगळ्या प्रोडक्टची लिस्ट मी तुम्हाला खाली दिलेली आहे, तुम्ही बघू शकताय. त्यानंतर मी वापरलेलं आहे हायलायटिंग कन्सिलर आणि त्यानंतर बेस मी पूर्ण ड्राय करून घेतलेला आहे. कारण जर तुम्हाला क्रीम किंवा लिक्विड ब्लशर लावायचं असेल तर तुम्हाला तुमचा बेस ड्राय करून घ्यावा लागेल, तर फाउंडेशन तिथलं निघणार नाही आहे. त्यानंतर वापरलं आहे मी कॉम्पॅक्ट पावडर. त्यानंतर थोडंसं हलकं कॉन्टोर करून घेतलेलं आहे आणि कॉन्टोर कसं करायचं तुम्ही बघू शकताय. त्यानंतर मी वापरलं आहे पावडर ब्लश. त्यानंतर फिक्सिंग स्प्रे खूप जास्त आणि सगळीकडे मारून घ्यायचा आहे, तर आपला मेकअप लास्ट करतो, खूप जास्त स्टे करतो. त्यानंतर आयब्रोज करेक्ट करून घेतलेत आणि आय मेकअपसाठी मी एक लाईट शेड आधी डोळ्यांच्यावरती पूर्ण लावून घेतलेला आहे आणि एक डार्क शेड डोळ्यांच्या एंडला लावून घेतलेला आहे. आणि तुम्हाला प्रॉपर ब्लेंडिंग फक्त आलं पाहिजे. प्रॉपर ब्लेंडिंग झाल्यानंतर मेकअप आपला बेस्ट होतोच आय मेकअप. त्यानंतर शिमरी गोल्डन ग्लिटर मी यूज केलेला आहे आणि सिम्पल नॉर्मल काजळ लावून घेतलेलं आहे. लिपस्टिकमध्ये मी डार्क शेड यूज केला आहे, बट मला एवढा भडक रेड आवडत नाही, सो मी एक न्यूड शेड मिक्स केलेला आहे. त्यानंतर लावलेलं आहे हायलाईट. आणि जर तुम्हाला अजून स्मोकी लुक क्रिएट करायचा असेल डोळ्यांचा, तर तुम्ही डोळ्यांच्या खाली डार्क शेडने प्रॉपर ब्लेंडिंग करू शकता. माझे हुडेड आईज असल्यामुळे मी शक्यतो लायनर स्किप करते आणि त्यानंतर मारलेला आहे मी ग्लो स्प्रे. येस. आणि लावायचा राहिलेला होता मस्करा. मस्करामध्ये आधी ग्ल्यू लावून घेतला आहे मस्कराचा, नंतर फायनल ब्लॅक कलर मस्करा यूज केला आणि देन फायनल लुक. येस. हा खूप 20 मिनिट्समध्ये केलेला मेकअप आहे. खूप सुंदर मेकअप तुम्हीसुद्धा शिकू शकता. तुम्हाला जर हा मेकअप शिकायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करा. आपण लवकरच एक सेमिनार भरवू. थँक्यू. बाय बाय.